रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता मी खंडाळा गावामध्ये गणेश विठ्ठल मंदिरामध्ये आहे. आमचे हे सुरेश माऊली आहेत, अन्नदाते. आपली मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 ही 29 जूनला गेट ऑफ इंडियावरून निघते. त्या दिवशी त्या दिंडीचं प्रस्थान आहे आणि तिथून निघालेली 29 तारखेला दिंडी इथे 4 जुलै शनिवार आहे बरोबर दुपारी श्री संत रोहिदास समाज मंदिर गणेश विठ्ठल मंदिर या ठिकाणी, हे समाज मंदिर आहे, या ठिकाणी आपले अन्नदाते सगळ्या चांभारवाड्यात दिलेलं आहे. समस्त रोहिदास समाज बांधव भंडारा म्हणजे इथल्या सगळ्या समाज बांधवाच्या माध्यमातून आपल्याला एक अन्न भोजन मिळतं आणि ते आहे 4 जुलै 2026 वार शनिवार आहे. तर अशा प्रकारे हे दिंडीचं नियोजन आमचे गायकवाड माऊलींच्या सुपूर्द करते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देवाच्या चरणी ठेवा 2 मिनिटं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि आमची एक विनंती आहे की आम्हाला एक नियोजन असतं, टप्पा करत करत पुढे पुण्याला जायचं. पुण्याला पुणे शिक्षण महामंडळाच्या कार्यालयात तिथं आपल्याला 6 वर्गखोल्या मिळतात दिंडीच्या वेळेला दरवर्षी. तर ते अर्ज वगैरे पोचवायला लागतो आणि त्याला 2-4 डिस्पॅच आहे, डिस्पॅच 2 किंवा 3 आत आहे. तर तिथपर्यंत पोचलं की मग काय वाटत नाही, चालतं ना. तरी पण आपलं मला खंडाळा गावात जे जे जवळ आहे ते आम्ही करतो आणि मार्गे लागतो. त्यामुळे तुमच्या मुखातून जो आमचा स्नेहभाव आला त्यामध्ये आम्हाला चहा पाणी अमृत मिळालं. खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी. आणि हे आमच्या सोबत आमचे महेश माऊली आहेत रामकृष्ण हरी. चला धन्यवाद. आणखी काय 2 शब्द बोलायचं बोला माझ्या दादा. तुम्ही आलात आणि दरवर्षी येत आहेत त्याबद्दल तुमचे कोटी धन्यवाद. खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी. तुमची सेवा करायला आम्हाला देतात तेवढी आपली तेवढीच संख्या 65-70 जेवढी आहे म्हणजे विठ्ठलाची सेवा काय विठ्ठला नाही. खूप छान. पांडुरंगा करू प्रथम नमन. हे बघा हे संत रोहिदास महाराज, संत रोहिदास कृपेची माऊली दिंडी मुंबईची पंढरीत चालली. गणपती बाप्पा आणि हा आमचा पांडुरंग परमात्मा. चला खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी. यांच्याकडून मला सतत प्रेम मिळतं, पण आता आपल्या वेळेची घाई असल्यामुळे जरा सांभाळून घ्या. हा चालेल चालतं. राम